कर्क राशीचे लोक बाहेरून शांत, प्रेमळ आणि भावनिक दिसतात. पण त्यांच्या मनात अशी एक गोष्ट दडलेली असते, जी वेळ आली तर सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकते. अनेक लोक त्यांना फक्त भावना जपणारे समजतात, पण खरं सत्य खूप वेगळं आहे. कारण जेव्हा कर्क राशीचा माणूस आतून तुटतो, तेव्हा तो रडून नाही तर शांत होऊन बदलतो. आणि त्या शांत बदलामागे असते एक अशी ताकद, जी प्रत्येकाला समजत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्क राशीच्या मनाचा असा एक चेहरा पाहायला मिळणार आहे, जो कदाचित आजपर्यंत कुणी इतक्या खोलवर सांगितलेला नसेल. त्यांच्या शांततेमागे कोणती वेदना दडलेली असते, ते प्रत्येक गोष्ट मनाला इतकी का लावून घेतात आणि एक वेळ अशी का येते की सगळ्यांसाठी जगणारे हे लोक अचानक स्वतःसाठी कठोर बनतात. जर तुमच्या आयुष्यात कर्क राशीची व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः कर्क राशीचे असाल, तर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी खोलवर स्पर्श करून जाणार आहे. कारण इथे फक्त राशीबद्दल माहिती नाही, तर एका भावनिक मनाचं खरं जग उलगडणार आहे. कर्क राशी, मऊ स्वभावामागे दडलेली कठोर निर्णय घेण्याची ताकद. कर्क राशीचे लोक बाहेरून जितके शांत, प्रेमळ आणि भावनांनी भरलेले दिसतात, तितक्याच खोलवर त्यांच्या मनात एक विलक्षण ताकद दडलेली असते. अनेकांना वाटतं की कर्क राशी म्हणजे फक्त काळजी घेणारे, पटकन दुखावणारे किंवा नात्यांना जपणारे लोक. पण त्यांच्या मऊ स्वभावामागे अशी एक कठोर बाजू असते, जी वेळ आली तर आयुष्य बदलणारे निर्णय घेण्याची हिंमत ठेवते. कर्क राशीचं मन समुद्रासारखं असतं, वरून शांत दिसणारं पण आतून खूप खोल आणि शक्तिशाली. हे लोक प्रत्येक नातं मनापासून जपतात. कुणी दुखावलं तरी लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना नातं तुटू नये असं वाटत असतं. पण सततचा अपमान, फसवणूक किंवा भावनांशी खेळ करणं ते फार काळ सहन करत नाहीत. एक वेळ अशी येते जेव्हा कर्क राशीचा व्यक्ती शांतपणे पण कायमचा निर्णय घेतो आणि त्या निर्णयानंतर मागे वळून पाहत नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे भावना आणि बुद्धी यांचा संतुलित वापर. ते कोणताही निर्णय पटकन घेत नाहीत. अनेक रात्री विचार करतात, प्रत्येक गोष्ट मनात पुन्हा पुन्हा तपासतात आणि मगच पाऊल उचलतात. म्हणूनच कर्क राशीचा घेतलेला निर्णय बहुतेक वेळा अचूक आणि दूरगामी ठरतो. कर्क राशीचे लोक स्वतःपेक्षा आपल्या माणसांचा जास्त विचार करतात. कुटुंब, प्रेम, मैत्री आणि नाती यांच्यासाठी ते काहीही करू शकतात. पण जेव्हा त्यांना जाणवतं की समोरची व्यक्ती त्यांच्या प्रेमाची किंमत करत नाही, तेव्हा ते स्वतःला हळूहळू दूर करू लागतात. त्यांचं शांत होणं हेच सर्वात मोठं संकेत असतं की आता त्यांनी मनातून निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच कोमलता दिसते, पण आतून ते खूप मजबूत असतात. आयुष्यात कितीही संकट आली तरी कर्क राशीचे लोक तुटत नाहीत. ते स्वतःच्या जखमा लपवून पुन्हा उभं राहण्याची क्षमता ठेवतात. म्हणूनच अनेक वेळा लोक त्यांना कमी समजतात, पण वेळ आल्यावर त्यांची निर्णय क्षमता आणि धैर्य सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकते. कर्क राशीचा सर्वात खास गुण म्हणजे नातं वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणं. पण जेव्हा त्यांना वाटतं की आता स्वतःच्या मनशांतीसाठी कठोर होणं गरजेचं आहे, तेव्हा ते कोणतीही भीती न बाळगता पुढे जातात. त्यांची ही शांत पण मजबूत वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कधी कधी लोकांना वाटतं की कर्क राशीचे लोक खूप भावनिक असल्यामुळे कमजोर असतील, पण खरं तर भावना जपूनही कठोर निर्णय घेता येतात. हे कर्क राशी प्रत्येक वेळी सिद्ध करते. त्यांच्या मऊ स्वभावामध्येच त्यांची खरी ताकद लपलेली असते. शांत राहून योग्य वेळ येण्याची वाट पाहणारी आणि वेळ आली की आयुष्य बदलणारा निर्णय घेणारी ताकद. कर्क राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अंतर्गत शक्ती असते, जी प्रत्येकाला लगेच दिसून येत नाही. हे लोक गोंधळात स्वतःचा आवाज वाढवण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती समजून घेणं पसंत करतात. त्यांच्या मनात सतत भावना आणि विचारांचं एक खोल जग सुरू असतं. त्यामुळेच ते प्रत्येक व्यक्तीला सहज ओळखू शकतात. कोण खऱ्या मनाने जवळ आहे आणि कोण फक्त गरजेनुसार वागतोय हे त्यांना वेळेत समजतं. पण ते लगेच व्यक्त होत नाहीत, कारण त्यांना लोकांना संधी द्यायला आवडतं. कर्क राशीचे लोक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मनाशी जोडून पाहतात. एखादं नातं, एखादी आठवण किंवा एखादा शब्द सुद्धा ते मनात खूप काळ जपून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात भावनांना खूप मोठं स्थान असतं. पण याच भावनांमुळे ते कमकुवत होतात असं नाही. उलट भावना समजणारा माणूसच खऱ्या अर्थाने मजबूत असतो, हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. त्यांना स्वतःचं दुःख जगासमोर मांडायला आवडत नाही. बाहेरून हसत असतानाही आतून ते खूप काही सहन करत असतात.
असतात. अनेकदा ते स्वतःच्या वेदना लपवून इतरांना आधार देत राहतात. म्हणूनच लोकांना वाटतं की कर्क राशीच्या व्यक्ती नेहमीच ठीक असतात, पण त्यांच्या शांततेमध्ये अनेक न बोललेले संघर्ष दडलेले असतात. कर्क राशीचे लोक एकदा कुणावर विश्वास ठेवला की पूर्ण मनाने त्या व्यक्तीसोबत उभे राहतात. ते नात्यांमध्ये दिखावा करत नाहीत. त्यांचं प्रेम, काळजी आणि जिव्हाळा सगळं मनापासून असतं. पण विश्वास तुटल्यावर त्यांचं मन पुन्हा जिंकणं फार कठीण असतं. कारण ते प्रत्येक गोष्ट मनात खोलवर घेतात. एकदा मन दुखावलं की ते वरून सामान्य वागत असले तरी आतून कायमचे बदलून जातात. त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीतही एक वेगळेपणा असतो. ते घाईत कोणतंही पाऊल उचलत नाही. प्रत्येक गोष्टीचा परिणाम काय होईल, कोणावर काय प्रभाव पडेल आणि पुढे काय बदल होऊ शकतात याचा ते खोलवर विचार करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय उशिरा घेतलेले वाटले तरी ते खूप विचारपूर्वक असतात आणि म्हणूनच त्यांचं एकदा ठरलेलं मत बदलणं फार अवघड असतं. कर्क राशीच्या लोकांना स्वतःचं छोटंसं पण शांत जग आवडतं. त्यांना दिखाऊ गर्दीपेक्षा विश्वासू माणसांची साथ महत्त्वाची वाटते. ते कमी लोकांमध्ये राहतात, पण ज्यांना जवळ करतात त्यांच्यासाठी पूर्णपणे समर्पित नसतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील नाती खूप खोल आणि भावनिक असतात. त्यांच्यात एक विशेष निरीक्षण शक्ती असते. समोरचा माणूस काही बोलला नाही तरी त्याच्या वागण्यातून, नजरेतून किंवा शांततेतून ते खूप काही समजून घेतात. त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांच्यासमोर खोटं टिकू शकत नाहीत. कर्क राशीचे लोक शब्दांपेक्षा भावना जास्त ओळखतात. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हे लोक पूर्णपणे हार मानत नाहीत. थोडा वेळ ते स्वतःमध्ये हरवतात, शांत होतात, पण नंतर पुन्हा नव्या ताकदीने उभे राहतात. त्यांच्या आत असलेली ही पुनर्जन्म घेण्यासारखी क्षमता त्यांना इतरांपेक्षा खास बनवते. कर्क राशीच्या व्यक्तींचं मन खूप कोमल असतं. तरी गरज पडली तर ते स्वतःसाठी कठोर सीमारेषा आखू शकतात. एक वेळ अशी येते की ते स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्यायला शिकतात. त्या क्षणानंतर ते कोणासाठीही स्वतःला तुटू देत नाहीत आणि हीच गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठी ताकद ठरते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट खूप विशेष असते. ते प्रत्येक गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत नाहीत तर मनाने अनुभवत असतात. म्हणूनच त्यांना जग इतरांपेक्षा थोडं वेगळं दिसतं. एखादी व्यक्ती फक्त शब्दांनी कितीही गोड बोलली असली तरी तिच्या मनात खरंच काय चाललं आहे हे कर्क राशीचे लोक हळूहळू ओळखू लागतात. त्यांच्या मनात एक प्रकारची भावनिक जाणीव असते जी त्यांना लोकांच्या खऱ्या चेहऱ्याजवळ घेऊन जाते. हे लोक स्वतःच्या आयुष्यात फार कमी लोकांना प्रवेश देतात, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येकजण आपल्या भावना समजून घेणारा नसतो. त्यामुळे सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा कुणाला मनात जागा दिली की ते त्या व्यक्तीसाठी ते स्वतःचं सुख सुद्धा बाजूला ठेवू शकतात. त्यांच्या नात्यांमध्ये मालकी हक्क नसतो, पण खूप खोल जिव्हाळा असतो. कर्क राशीचे लोक वरून शांत दिसले तरी त्यांच्या मनात सतत विचारांचं वादळ सुरू असतं. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा ते खूप खोलवर विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधी कधी ते स्वतःच्या भावना आणि आठवणींमध्ये हरून जातात. त्यांना प्रत्येक गोष्ट पटकन विसरता येत नाही. कोणीतरी दिलेला आधार असो किंवा दिलेली जखम, दोन्ही गोष्टी ते खूप काळ मनात जपून ठेवतात. त्यांच्यात एक विलक्षण सहनशक्ती असते. ते पटकन हार मानणारे नसतात. आयुष्यात कितीही वेळा तुटले तरी पुन्हा स्वतःला सावरून उभं करण्याची ताकद त्यांच्यात असते. अनेक वेळा ते स्वतःच्या अश्रूंनाही शांतपणे लपवतात, कारण त्यांना आपल्या दुःखाचा भार दुसऱ्यांवर टाकायला आवडत नाही. म्हणूनच लोकांना त्यांच्या संघर्षाची खोली कधीच समजत नाही. कर्क राशीच्या लोकांना घर, कुटुंब आणि आपलेपणा खूप महत्त्वाचा वाटतो. ते जिथे प्रेम आणि सुरक्षितता अनुभवतात तिथे पूर्ण मनाने जोडले जातात. त्यांना दिखावा, खोटेपणा आणि वरवरची नाती अजिबात आवडत नाही. त्यांच्या आयुष्यात नात्यांची संख्या कमी असली तरी त्या नात्यांमध्ये प्रचंड भावनिक खोली असते. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते इतरांच्या वेदना खूप लवकर समजून घेतात. समोरचा माणूस फक्त मी ठीक आहे असं म्हणाला तरी त्याच्या आवाजामागचं दुःख त्यांना जाणवतं. त्यामुळे अनेक लोक नकळत आपल्या मनातली गोष्ट कर्क राशीच्या व्यक्तींशी शेअर करतात, कारण त्यांच्याजवळ एक शांत आधाराची भावना असते. पण ज्या लोकांनी त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला त्यांच्याबाबत कर्क राशी हळूहळू बदलू लागते. सुरुवातीला ते खूप संधी देतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचं चुकीचं मानून नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. पण एक वेळ अशी येते जेव्हा त्यांचं मन पूर्णपणे थकून जातं. त्या क्षणी ते मोठ्या आवाजात भांडत नाहीत, कोणाला दोष देत बसत नाहीत
ते फक्त शांतपणे स्वतःला दूर करतात आणि त्यांच्या या शांत दूर जाण्यामध्येच त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठोर निर्णय दडलेला असतो. कर्क राशीच्या लोकांचं प्रेम खूप निरागस असतं, पण त्यांचा स्वाभिमानही तितकाच मजबूत असतो. ते कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करत नाहीत. जर एखाद्या नात्यात त्यांना सतत दुर्लक्षित वाटू लागलं, तर ते आतून हळूहळू त्या नात्यापासून मोकळे होऊ लागतात. कारण त्यांना माहीत असतं की स्वतःचं मन सतत दुखावत ठेवणं म्हणजे स्वतःलाच हरवणं. त्यांच्यात एक शांत नेतृत्व गुणही असतो. ते गर्दीत उभं राहून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण वेळ आली की त्यांच्या निर्णयांवर अनेक लोक विश्वास ठेवतात. कारण कर्क राशीचे लोक स्वार्थाने नाही तर भावनांनी आणि परिस्थितीची खोली समजून निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचं मत अनेकदा योग्य ठरतं. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून स्वतःच्या आयुष्याचा विचार करत बसतात. त्यांनी कोणासाठी काय केलं, कोण खरंच आपलं आहे, भविष्यात काय बदलायला हवं, हे सगळं त्यांच्या मनात सतत फिरत राहतं. बाहेरून ते कितीही सामान्य दिसले तरी त्यांच्या मनात भावनांचं एक खूप मोठं विश्व दडलेलं असतं. हे लोक स्वतःच्या भावना सहज शब्दात व्यक्त करत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांना चुकीचं समजतात. पण ज्यांनी कर्क राशीचं खरं मन समजून घेतलं, त्यांना त्यांच्या प्रेमाची आणि निष्ठेची किंमत आयुष्यभर विसरता येत नाही. कारण कर्क राशीचं मन एकदा कोणाशी जोडलं की ते नातं फक्त शब्दांमध्ये राहत नाही, तर आत्म्याशी जोडलेलं बनतं. आयुष्यातील प्रत्येक अनुभव त्यांना आतून अधिक परिपक्व बनवत जातो. सुरुवातीला सहज दुखावणारे हे लोक वेळेनुसार स्वतःभोवती एक भावनिक कवच तयार करायला शिकतात. पण त्या कवचामागे अजूनही तेच प्रेमळ, जिव्हाळ्याचं आणि मनापासून काळजी घेणारं हृदय जिवंत असतं. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात भावना ही फक्त एक गोष्ट नसते, तर ती त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया असते. ते प्रत्येक क्षण मनाने जगतात. एखाद्या जागेची आठवण, एखादं जुनं गाणं, एखाद्या व्यक्तीने बोललेला छोटासा शब्द, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात खूप काळ जिवंत राहतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक सहजपणे कोणालाही विसरू शकत नाहीत. त्यांनी ज्यांच्यावर खरं प्रेम केलं, त्यांचं अस्तित्व त्यांच्या मनात खूप खोलवर कोरलं जातं. हे लोक बाहेरून जितके स्थिर दिसतात, तितकेच आतून संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना नकली वागणूक खूप लवकर जाणवते. कोणीतरी फक्त गरज म्हणून जवळ येत आहे की खरंच मनापासून साथ देत आहे, हे त्यांना शांतपणे समजू लागतं. पण ते लगेच कोणाला दूर करत नाहीत. कारण त्यांच्या स्वभावात अजून एक गोष्ट असते, लोकांना शेवटपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीला दुःख होत असेल तर त्यांचं स्वतःचं मन अस्वस्थ होतं. त्यामुळे ते इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. पण सतत स्वतःलाच विसरत राहिल्यामुळे एक वेळ अशी येते जेव्हा ते आतून खूप थकून जातात. त्या थकव्यामध्येही ते कोणाकडे तक्रार करत नाहीत. फक्त थोडे शांत होतात आणि त्यांची ही शांतता खूप काही सांगून जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विशेष गोष्ट म्हणजे ते नात्यांमध्ये सुरक्षितता शोधतात. त्यांना अशी माणसं आवडतात जी शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम दाखवतात. फक्त बोलून जवळ येणाऱ्यांपेक्षा शांतपणे साथ देणाऱ्या व्यक्तींवर त्यांचा जास्त विश्वास बसतो. कारण कर्क राशीचे लोक वरवरच्या आकर्षणापेक्षा भावनिक प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व देतात. हे लोक स्वतःचं दुःख खूप काळ मनात साठवून ठेवतात. त्यांना प्रत्येक वेळी स्वतःची बाजू मांडणं जमत नाही. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्या शांततेचा गैरसमज करतात. पण खरं पाहिलं तर कर्क राशीची शांतता ही कमजोरी नसते. ती त्यांच्या भावनांना जपण्याची पद्धत असते. ते प्रत्येक गोष्ट जगासमोर मांडत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येकजण त्यांच्या मनाची खोली समजू शकणार नाही. कर्क राशीच्या लोकांना आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. कोणीतरी मनापासून विचारपूस करणं, अचानक मिळालेला वेळ जुन्या आठवणींमध्ये हरवणं किंवा आपल्या माणसांसोबत शांत क्षण घालवणं, या गोष्टी त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतात. त्यांना मोठेपणाचा दिखावा नको असतो. त्यांना भावनांमध्ये खराखुरा उबदारपणा हवा असतो. त्यांचं मन खूप लवकर जखमी होतं, पण त्याच मनात इतरांना माफ करण्याची ताकदही असते. मात्र ते प्रत्येक वेळी माफ करत राहतात. म्हणून लोकांनी त्यांना कमकुवत समजू नये. कारण एकदा त्यांनी मनातून कोणाला सोडून दिलं तर ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय इतके शांतपणे घेतलेले असतात की समोरच्याला त्याची जाणीव खूप उशिरा होते. कर्क राशीचे लोक स्वतःला वेळोवेळी बदलत राहतात.
प्रत्येक अनुभव त्यांना अधिक समजूतदार बनवत जातो. सुरुवातीला भावनांमध्ये वाहून जाणारे हे लोक नंतर स्वतःच्या मनाचं संरक्षण करायला शिकतात. ते कोणावर प्रेम करणं थांबवत नाहीत, पण स्वतःची किंमत ओळखायला लागतात आणि हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतो. त्यांच्या मनात कायम एक आपलं असं जग असतं, जिथे विश्वास असतो, शांतता असते आणि कोणताही दिखावा नसतो. म्हणूनच कर्क राशीचे लोक आयुष्यात खूप कमी लोकांशी जोडले जातात, पण ज्यांच्याशी जोडले जातात त्यांच्यासाठी शेवटपर्यंत मनापासून उभे राहतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या असतात. काही आठवणी त्यांना अजूनही रात्री शांत बसू देत नाहीत. काही लोक दूर गेले तरी त्यांचं अस्तित्व मनातून पूर्णपणे निघून जात नाही, कारण कर्क राशीचं मन विसरण्यापेक्षा जपण्यात जास्त विश्वास ठेवतं. हे लोक आयुष्यभर प्रेम, विश्वास आणि भावनिक सुरक्षितता शोधत राहतात. त्यांना फक्त नातं नको असतं. त्यांना असा माणूस हवा असतो ज्याच्यासमोर ते स्वतःचं खरं मन लपवावं लागणार नाही. आणि जेव्हा त्यांना अशी व्यक्ती मिळते, तेव्हा कर्क राशीचं प्रेम आयुष्यातील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ भावना बनतं. कर्क राशीच्या लोकांच्या स्वभावात एक विलक्षण विरोधाभास दिसून येतो. ते मनाने इतके कोमल असतात की एखाद्या छोट्याशा दुःखानेही त्यांचं मन हेलावून जातं. पण त्याच वेळी आयुष्याने दिलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देताना ते आश्चर्यकारकपणे मजबूत बनतात. अनेकदा लोकांना वाटतं की भावनिक लोक लवकर तुटतात, पण कर्क राशीचे लोक वेगळे असतात. ते तुटले तरी पूर्णपणे संपत नाहीत. उलट प्रत्येक वेदनेनंतर ते अधिक खोल, अधिक समजूतदार आणि अधिक शांत बनत जातात. त्यांच्या मनात सतत एक भावनिक प्रवाह सुरू असतो. ते बाहेरून कितीही सामान्य वागत असले तरी त्यांच्या विचारांची खोली खूप मोठी असते. एखादी घटना घडल्यानंतर ते फक्त त्या क्षणाचा विचार करत नाहीत, तर त्यामागचं कारण, त्या व्यक्तीच्या भावना आणि त्या प्रसंगाचा पुढे काय परिणाम होईल हे सगळं मनात जोडत राहतात. त्यामुळे त्यांना लोक आणि परिस्थिती समजून घेण्याची एक वेगळी क्षमता मिळते. कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या भावना सहज व्यक्त करता येत नाहीत. त्यांना मनातलं बोलण्यासाठी खूप विश्वास लागतो. म्हणूनच ते अनेकदा स्वतःच्या आत एक वेगळं जग तयार करून जगतात. त्या जगात त्यांच्या आठवणी, भीती, स्वप्न आणि न सांगितलेल्या भावना दडलेल्या असतात. बाहेरच्या जगाला त्यांचं फक्त शांत रूप दिसतं, पण आतून ते खूप काही अनुभवत असतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे स्वतःचं मन सांभाळणं, कारण ते इतरांच्या भावना इतक्या मनावर घेतात की अनेकदा स्वतःच्या मनशांतीकडे दुर्लक्ष करतात. कोणीतरी दुःखी असेल तर ते स्वतःही अस्वस्थ होतात. कोणीतरी दूर गेलं तर ते वरून शांत राहतात, पण आतून त्या रिकामेपणाशी खूप काळ लढत राहतात. कर्क राशीच्या लोकांना सहजपणे कोणासमोर उघडं व्हायला आवडत नाही. ते प्रत्येकाला आपली कमजोरी दाखवत नाहीत. म्हणूनच अनेक लोकांना त्यांचं खरं व्यक्तिमत्व उशिरा समजतं. जेव्हा ते एखाद्याशी पूर्ण मनाने जोडले जातात, तेव्हाच त्यांच्या आत दडलेली खरी कोमलता बाहेर येते. त्या नात्यात ते इतके प्रामाणिक असतात की समोरच्या व्यक्तीच्या छोट्याशा बदलानेही त्यांना फरक जाणवतो. हे लोक नात्यांमध्ये फक्त उपस्थिती शोधत नाहीत, तर भावनिक सुरक्षितता शोधतात. त्यांना अशा व्यक्ती आवडतात ज्या त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण कर्क राशीचे लोक स्वतःचं खरं रूप फक्त त्या व्यक्तीसमोर दाखवतात ज्यांच्यावर त्यांना पूर्ण विश्वास असतो. आणि एकदा त्यांनी मन उघडलं की ते नातं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान बनतं. त्यांच्यात एक खास गोष्ट म्हणजे ते लोकांच्या आयुष्यात शांतपणे महत्त्वाची जागा निर्माण करतात. ते मोठ्या गोष्टी करून प्रेम दाखवत नाहीत, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून काळजी व्यक्त करतात. कोणीतरी थकलं असेल तर त्याची शांतपणे विचारपूस करणं, एखाद्याच्या मनातलं न बोलताही ओळखणं किंवा फक्त गरजेच्या वेळी सोबत उभं राहणं, ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते. कर्क राशीचे लोक भूतकाळाशी खूप जोडलेले असतात. जुन्या आठवणी त्यांच्यासाठी फक्त आठवणी नसतात, तर भावनांचं जिवंत रूप असतं. म्हणूनच काही लोक आयुष्यातून दूर गेले तरी त्यांची जागा पूर्णपणे रिकामी होत नाही. ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण मनातल्या काही कोपऱ्यांमध्ये त्या आठवणी कायम राहतात. त्यांच्या आयुष्यातील बदल खूप शांतपणे घडतात. ते अचानक बदललेले दिसत नाहीत, पण वेळेनुसार त्यांचं मन अधिक सावध होत जातं. एकेकाळी सहज विश्वास ठेवणारे हे लोक नंतर प्रत्येक नातं समजून घेऊन स्वीकारायला शिकतात. ते अजूनही प्रेम करतात, अजूनही काळजी घेतात, पण स्वतःला हरवून नाही. कर्क राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ खूप महत्त्वाचा वाटतो. जेव्हा ते खूप भावनिक थकतात, तेव्हा ते गर्दीपासून दूर जाऊन स्वतःमध्ये हरवतात. शांत जागा, जुन्या आठवणी, संगीत किंवा एकांत या गोष्टी त्यांना पुन्हा स्वतःकडे परत आणतात.
कारण त्यांचं मन सतत बाहेरच्या जगाशी लढत राहतं आणि त्याला वेळोवेळी शांततेची गरज असते. हे लोक अनेकदा स्वतःच्या आयुष्यात इतरांसाठी आधार बनतात, पण स्वतःच्या वेदनांबद्दल फार कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून लोकांना वाटतं की ते खूप मजबूत आहेत, पण खरं तर त्यांच्या ताकदीमागे अनेक न सांगितलेल्या जखमा असतात. त्या जखमांनीच त्यांना अधिक संवेदनशील आणि अधिक समजूतदार बनवलं असतं. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे फक्त शब्द नसतात. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे उपस्थिती, विश्वास, शांतता आणि मनाने जोडलेलं नातं. म्हणूनच ते सहज कोणावर प्रेम करत नाहीत, पण एकदा केलं की ते शेवटपर्यंत मनापासून निभावतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक सतत चालणारं भावनिक विश्व असतं, ज्याची जाणीव प्रत्येकाला होत नाही. ते प्रत्येक गोष्ट फक्त घडलेली घटना म्हणून पाहत नाहीत, तर त्या मागच्या भावनांशी स्वतःला जोडून घेतात. म्हणूनच त्यांना अनेक वेळा छोट्या गोष्टी सुद्धा खोलवर स्पर्श करून जातात. कोणीतरी अचानक बदललेलं वागणं, पूर्वीसारखा संवाद न होणं किंवा एखाद्याच्या आवाजातील सूक्ष्म फरक या गोष्टी त्यांचं मन लगेच पकडतं. हे लोक अनेकदा स्वतःच्या भावना मनात इतक्या दाबून ठेवतात की बाहेरच्या जगाला ते खूप स्थिर वाटतात, पण त्यांच्या आत सतत भावना, आठवणी आणि विचारांचा संघर्ष सुरू असतो. ते प्रत्येक वेळी रडून किंवा बोलून स्वतःचं दुःख व्यक्त करत नाहीत. उलट शांत राहून सगळं सहन करण्याची त्यांची सवय असते. त्यामुळेच त्यांच्या वेदनांची खोली लोकांच्या लक्षात येत नाही. कर्क राशीचे लोक आयुष्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीशी जोडले जातात, तेव्हा त्या नात्याला ते फक्त संबंध म्हणून पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते नातं म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि मनाचं घर असतं. म्हणूनच नातं तुटण्याची कल्पना सुद्धा त्यांना आतून हादरून टाकते. ते सहजपणे कोणाला सोडून देणारे नसतात. शेवटपर्यंत प्रयत्न करणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खास गोष्ट म्हणजे ते स्वतःच्या मनातल्या गोष्टी खूप काळ जपून ठेवतात. एखाद्या व्यक्तीने दिलेला आधार, कठीण काळात मिळालेली साथ किंवा एखादं मनापासून बोललेलं वाक्य हे सगळं त्यांच्या आठवणीत कायम राहतं. म्हणूनच कर्क राशीच्या लोकांना भावनिक संग्रह करता म्हणावं इतक्या खोलवर ते प्रत्येक क्षण साठवून ठेवतात. हे लोक स्वतःवर कठोर असतात. बाहेरच्या लोकांपेक्षा ते स्वतःला जास्त प्रश्न विचारतात. मी चुकीचं केलं का? मी अजून चांगलं करू शकलो असतो का? मी जास्तच मन लावलं का? अशा विचारांमध्ये ते अनेकदा हरवून जातात. त्यामुळे त्यांचं मन सतत स्वतःशी संवाद करत राहतं. कर्क राशीच्या व्यक्तींना शांततेची एक वेगळीच ओढ असते. गोंगाट, दिखावा आणि सतत बदलणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं मन पटकन थकतं. त्यांना अशा जागा आणि माणसं आवडतात जिथे त्यांना स्वतःसारखं राहता येतं. त्यामुळेच ते खूप निवडक लोकांशी जवळीक ठेवतात. त्यांच्या आयुष्यात गर्दीपेक्षा विश्वासाचं महत्त्व जास्त असतं. त्यांचं मन खूप सहज दुखावतं, पण ते लगेच कोणाला दोष देत नाहीत. सुरुवातीला ते समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कधी स्वतःचे चुकीचे असल्यासारखे वाटून घेतात, पण वारंवार मन दुखावलं गेलं की त्यांच्यात हळूहळू बदल सुरू होतो. ते आधीसारखे उघडपणे व्यक्त होणं कमी करतात. त्यांचं बोलणं कमी होतं आणि त्यांच्या शांततेमागे मग एक खोल भावनिक अंतर तयार होत जातं. कर्क राशीचे लोक अनेकदा इतरांच्या आयुष्यात आधाराचा खांदा बनतात. जेव्हा कुणी तुटलेलं असतं, गोंधळलेलं असतं किंवा एकटं वाटत असतं, तेव्हा हे लोक न बोलता साथ देतात. कारण त्यांना स्वतःच्या वेदनांमधून इतरांचं दुःख समजण्याची क्षमता मिळालेली असते. त्यामुळे अनेक लोक नकळत त्यांच्यावर भावनिकरित्या अवलंबून होतात. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते. कर्क राशीचे लोक जरी सगळ्यांसाठी उभे राहत असले, तरी स्वतःच्या मनात ते अनेकदा एकटेपणाशी लढत असतात. त्यांना स्वतःलाही कुणीतरी समजून घ्यावं, त्यांच्या शांततेमागचं दुःख ओळखावं अशी आतून इच्छा असते. पण ते सहजपणे ही अपेक्षा व्यक्त करत नाहीत. त्यांच्या डोळ्यांमध्ये अनेक न सांगितलेल्या कथा दडलेल्या असतात. काही लोकांनी दिलेलं प्रेम अजूनही त्यांना आठवत असतं, तर काही जखमा अजूनही पूर्ण भरलेल्या नसतात. पण तरीही ते आयुष्यावरचा विश्वास सोडत नाहीत. प्रत्येक वेदनेनंतर ते स्वतःला पुन्हा उभं करतात आणि पुन्हा एकदा मनाने जगण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे
त्यांचं मन कधीच पूर्णपणे कठोर होत नाही. आयुष्याने कितीही बदललं, लोकांनी कितीही दुखावलं, तरी त्यांच्या आत कुठेतरी एक प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा भाग कायम जिवंत राहतो. म्हणूनच ते पुन्हा पुन्हा लोकांवर विश्वास ठेवण्याची हिंमत करतात. हे लोक शब्दांनी कमी पण भावनांनी खूप काही व्यक्त करतात. त्यांच्या प्रेमामध्ये गोंधळ नसतो, दिखावा नसतो. त्यांच्या प्रेमात शांतता असते, निस्वार्थ काळजी असते आणि मनापासून जोडलेली निष्ठा असते. त्यामुळे ज्यांना कर्क राशीचं खरं मन समजतं, त्यांना त्या व्यक्तीची किंमत आयुष्यभर विसरता येत नाही. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक अशी भावनिक खोली असते, जी बाहेरून पाहणाऱ्याला सहज कधीच समजत नाही. ते वरून साधे, शांत आणि आपल्या दुनियेत रमलेले वाटतात, पण त्यांच्या मनात सतत अनेक भावना एकत्र जगत असतात. कधी भूतकाळाच्या आठवणी, कधी भविष्याची चिंता, तर कधी कोणाच्या तरी न बोललेल्या वागण्याचा विचार. त्यांचं मन कधीच पूर्णपणे रिकामं राहत नाही. हे लोक आयुष्यात कोणालाही सहजपणे आपलं मानत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत देणारी नसते. पण जेव्हा ते कोणावर विश्वास ठेवतात, तेव्हा त्या व्यक्तीसाठी त्यांच्या मनात एक वेगळी जागा तयार होते. त्या नात्यात ते फक्त प्रेम देत नाही, तर स्वतःचा वेळ, भावना, काळजी आणि आयुष्याचा एक भाग देतात. म्हणूनच जेव्हा एखादं नातं बदलायला लागतं, तेव्हा त्यांना फक्त त्या व्यक्तीची नाहीतर स्वतःच्या एका भागाची हरवलेली भावना जाणवते. कर्क राशीच्या लोकांचं मन खूप निरीक्षण करत असतं. ते शब्दांपेक्षा वागणूक जास्त लक्षात ठेवतात. कोणीतरी आधीसारखं बोलत नाही, नजरेत पूर्वीसारखा जिव्हाळा नाही किंवा संवादांमध्ये नकळत अंतर वाढतंय, या गोष्टी त्यांना लगेच जाणवतात. पण ते लगेच प्रश्न विचारत नाही. ते आधी स्वतःच सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि हाच विचार करत राहण्याचा स्वभाव त्यांना आतून खूप थकवतो. जर तुम्हालाही कर्क राशीच्या मनात दडलेली ही भावनिक खोली, शांत स्वभावामागची ताकद आणि नात्यांप्रती असलेली निष्ठा मनापासून जाणवली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कर्क राशीबद्दल अजून अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला समजत नाहीत. पण ज्यांना समजतात ते या राशीच्या मनाचा आदर करायला शिकतात. तुमच्या आयुष्यात एखादी कर्क राशीची व्यक्ती असेल, तर तिचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित त्यांच्या शांततेमागचं खरं मन आज तुम्हाला नव्याने समजेल. आणि जर तुम्ही स्वतः कर्क राशीचे असाल, तर ह्या व्हिडिओमधली कोणती गोष्ट तुमच्या मनाला सर्वात जास्त भिडली हेही जरूर सांगा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या राशीविषयक आणि भावनिक सत्यांनी भरलेल्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक द्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींनाही हा व्हिडिओ शेअर करा. कधी कधी एखादा व्हिडिओ फक्त माहिती देत नाही, तर एखाद्याचं मन समजून घ्यायलाही शिकवतो.